नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कानगाव कोचिंग आणि काउन्सिलिंग सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मागच्या वर्षी सी-ई-टी सेलने बी-सी-ए, बी-बी-ए, बी-एम-एस या कोर्सेसकरिता एंट्रन्स एक्झाम सुरू केलेली. परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांना याची कल्पना नसल्यामुळे म्हणजे बी-सी-ए सारख्या कोर्सला किंवा बी-बी-ए सारख्या कोर्सला एंट्रन्स एक्झाम आहे बा याची कल्पनाच नव्हती विद्यार्थ्यांना. त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ही एंट्रन्स एक्झाम दिलीच नाही आणि एंट्रन्स एक्झाम न दिल्यामुळे त्यांना त्या कोर्समध्ये प्रवेश घेता आला नाही. काय होतं नेमकं विद्यार्थी एम-एस-टी, सी-ई-टी या एंट्रन्समध्ये एवढे गुंतून असतात, की त्या एंट्रन्स व्यतिरिक्त दुसरी कोणती एंट्रन्स आहे, याबद्दल विद्यार्थ्यांना माहितीच नसतं. किंबहुना ते विसरून जातात. काही विद्यार्थी तर असं कन्फ्युजन असतं, की सर मी एम-एस-टी, सी-ई-टी दिलं आहे ना, फॉर्म भरला आहे ना, म्हणजे मी त्या थ्रू सगळ्या कोर्सेसला जाऊ शकतो. असं नसतं बेटा. बी-सी-ए, बी-बी-ए, त्यानंतर नर्सिंग, त्यानंतर लॉ, हॉटेल मॅनेजमेंट, बॅचलर ऑफ डिझाइन, फाईन आर्ट या सगळ्या कोर्सेससाठी वेगळे-वेगळे एंट्रन्स आहेत. यापैकी नर्सिंग सोडून बाकी सगळ्या कोर्सेसच्या एंट्रन्स सुरू झाल्या आहेत. लॉची पण एंट्रन्स आहेत, सुरू झालेले आहे फॉर्म. हॉटेल मॅनेजमेंटच्या एंट्रन्सचे पण फॉर्म सुरू झाले आहेत. त्यानंतर बी-सी-ए, बी-बी-ए याचे पण एंट्रन्सचे फॉर्म सुरू झाले आहेत. तर परत एकदा सांगतो, जर तुम्हाला या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल, तर हे एंट्रन्स देणं अनिवार्य आहे. तुम्ही या एंट्रन्सच्या मार्क्सशिवाय या कोर्सेसला ॲडमिशन घेऊ शकत नाही. उदाहरणार्थ, तुम्हाला बी-सी-ए किंवा बी-बी-ए, बी-एम-एस या कोर्समध्ये ॲडमिशन घ्यायची असेल, तर तुम्हाला ही एंट्रन्स देणं गरजेचं आहे. तुम्हाला लॉ, एल-एल-बी करायचं असेल, तर एल-एल-बी 5 इयरची एंट्रन्स एक्झाम देणं गरजेचं आहे. जर तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंट करायचं असेल, तर बी-एच-एम-सी-टी एंट्रन्स एक्झाम देणं गरजेचं आहे. तुम्हाला आणि ह्या सगळ्या एंट्रन्स एक्झामचे फॉर्म सुरू झाले आहेत आणि जर तुम्हाला बी-एस-सी नर्सिंग करायचं आहे, तर त्यासाठी पण त्याची एंट्रन्स एक्झाम देणं गरजेचं आहे. सध्या बी-एस-सी नर्सिंगचे फॉर्म सुरू व्हायचे आहेत. तर मागच्या वर्षीसारखं विद्यार्थ्यांचं तुमचं मागच्या वर्षी जसं विद्यार्थ्यांचं नुकसान झालं तसं तुमचं व्हायला नको. तर त्वरित तुम्ही या एंट्रन्ससाठी रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन करता तुम्ही कानगावकर कोचिंग काउन्सिलिंग सेंटरला व्हिजिट करू शकता. आणि असंच परत जर तुम्हाला माहिती हवी असेल, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तुम्हाला काही अडचण असेल कमेंट करा आणि जेवढं होऊ शकते याला शेअर करा. म्हणजे तुमच्यासारख्याच विद्यार्थ्यांना अशी माहिती मिळत राहील. धन्यवाद.